प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी मार्फत आपण MPSCचे ऑनलाईन क्लासेस बघतो आहे आणि त्याच्यामध्ये आपला जो विषय सुरू आहे तो आहे मॉडर्न हिस्ट्री. लास्ट क्लासमध्ये आपण सविनय कायदेभंग आंदोलन बघितलं, सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट ज्याला आपण म्हणतो. सो लास्ट टॉपिक आपला जो होता तो होता सविनय कायदेभंग आंदोलन. सो मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं, ज्यावेळी सविनय कायदेभंग सुरू होतं, जेव्हा हे आंदोलन सुरू होतं त्यावेळेस तिथे लंडनला ठिकाण आहे लंडन, आणि तिथे जी आहे तिथे पहिली गोलमेज परिषद सुरू. पहिली गोलमेज परिषद. तो आज आपला जो टॉपिक आहे तो आहे पहिली गोलमेज परिषद. पहिली गोलमेज परिषद. गोलमेज परिषद म्हणजे काय? गोलमेज परिषद म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्स. लक्षात ठेवा, राऊंड टेबल कॉन्फरन्स. आणि ठिकाण कोणतं आहे? सगळ्या 3 गोलमेज परिषदा झाल्या. 3च्या 3 ठिकाण कोणते आहे? ठिकाण आहे लंडन. ठिकाण आहे लंडन. सो ह्या ज्या गोलमेज परिषदा होऊन राहिल्या आहेत, सो ह्या गोलमेज परिषद का बरं होत आहेत याचं पण तुम्हाला कारण माहिती पाहिजे ना. गोलमेज परिषद होऊन राहिली आहे, पण का बरं गोलमेज परिषद होऊन राहिली आहे? कारण की भारतीयांसाठी एक नवीन संविधानिक कायदा जो आहे, नवीन एक कायदा बनवायचा आहे. भारताला चालवण्यासाठी एक नवीन कायदा बनवण्यासाठी चालवायचा आहे. भारताला चालवण्यासाठी एक नवीन कायदा बनवायचा आहे. आणि ही गोष्ट 1919चे भारत सरकार अधिनियममध्ये सांगितलं होतं. किंवा भारत सरकार अधिनियममध्ये काय सांगितलं होतं? 1919च्या अधिनियमामध्ये की 10 वर्षानंतर एक आयोगाचं गठन करू आणि ते आयोग काही सांगेल की बा नवीन आता काहीतरी याच्यामध्ये चेंजेस आणायचे, या कायद्यामध्ये चेंजेस आणायचे आणि नवीन कायदा बनवायचा. म्हणून जे आहे गोलमेज परिषद भरवण्यात येत आहे. कारण की सायमन आला, सायमनचा तो तुम्ही विरोध करत आहात. बरं असं करा, जितके पण मोठे मोठे सर्व पक्ष आहेत, भारतातले जितके पण सर्व मोठे मोठे पक्ष आहेत, तुम्ही लंडनला या आणि इथे आपण राऊंड टेबल कॉन्फरन्स भरूया आणि इथे तुमची प्रॉब्लेम समजून घेऊ, इथे तुमच्या गोष्टी जे काय आहेत ते समजून घेऊ. म्हणून ह्या गोलमेज परिषदा होऊन राहिल्या आहेत. ठीक आहे. सो गोलमेज परिषदचं कारण पण तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे. या गोलमेज परिषदेचं जे उद्घाटन आहे ते केलेलं आहे जॉर्ज फाईन. उद्घाटन जे आहे, उद्घाटन इनॉग्रेशन ज्यांनी केलेलं आहे ते आहे पंचम जॉर्ज. पंचम जॉर्ज. ठीक आहे. पंचम जॉर्ज यांनी केलेलं आहे. जॉर्ज फाईव्ह. ठीक आहे. यांनी जे आहे यांनी त्याचं उद्घाटन केलं. ठीक आहे. जिथे हे होत होतं, जिथे हे पूर्ण गोलमेज परिषद सुरू आहे त्या ठिकाणाचं नाव आहे सेंट जेम्स पॅलेस. लक्षात ठेवा, त्या ठिकाणाचं नाव आहे सेंट जेम्स पॅलेस. जिस पैलेस में ये पहली गोलमेज परिषद भराई गई उस पैलेस का नाम है सेंट जेम्स पैलेस. उद्घाटन केलं होतं पंचम जॉर्ज. अध्यक्ष महोदय जे होते या गोलमेज परिषदेचे जे अध्यक्ष होते ते होते प्रधानमंत्री, इंग्लंडचे प्रधानमंत्री रामसे मॅकडोनाल्ड. रामसे मॅकडोनाल्ड हे त्याचे जे आहे अध्यक्ष होते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस हे गोलमेज परिषद चालू आहे त्यावेळेस भारताचा जो व्हाईसरॉय आहे, भारताचा व्हाईसरॉय जो आहे तो आहे लॉर्ड इर्विन. लॉर्ड इर्विनच्या काळामध्ये ही गोलमेज परिषद सुरू आहे. हा भारताचा व्हाईसरॉय आहे, लक्षात ठेवायचं आहे. टोटलमध्ये एकंदरीत जे आहे प्रतिनिधित्व जे भारतामधून जे प्रतिनिधित्व आहे, भारतामधून प्रतिनिधित्व, ठीक आहे, टोटल जे प्रतिनिधी जे होते भारतामधून आले ते होते 81 मेंबर्स. 81 मेंबर्सनी, भारताच्या 81 मेंबर्सनी या पहिल्या गोलमेज परिषदामध्ये भाग घेतला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो पहिल्या गोलमेज परिषदेत 81 होते. ठीक आहे. त्याच्यापैकी काही राज्य पण होते, संस्थानिके होते. सो संस्थानिकेची संख्या लक्षात ठेवा. संस्थानिकेमध्ये किती संस्थानिकांनी भाग घेतला? 16 संस्थानिकांनी भाग घेतला होता, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काही नेते, प्रसिद्ध नेते जे आले होते ते आपण बघूया. ठीक आहे. हिंदू महासभेमधून हिंदू महासभामधून जयकर आणि मुंजे हे दोघं जण होते. मुस्लिम लीगमधून 4 सदस्य आले होते. 2 इम्पॉर्टंट नावं आपण बघून घेऊ. मुस्लिम लीगमधून 2 इम्पॉर्टंट नावं आहेत, आगा खान आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे मोहम्मद अली जिन्ना. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. येस. डिप्रेस क्लासेस किंवा दलित क्षेत्रातून दलित संघटना जे रिप्रेझेंटेशन होतं ते होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर B.R. आंबेडकर. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अँग्लो इंडियनचं नेतृत्व केटी पॉल यांनी केलेलं आहे. अँग्लो इंडियनचं नेतृत्व जे आहे केटी पॉल यांनी केलेलं आहे.
हे काही प्रसिद्ध नेते आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे प्रथम गोलमेज परिषदामध्ये. ठीक आहे, हे काही पॉईंट्स आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. सरदार लोकांचं जे आहे, सरदार जे आहे, शिखांचं जे नेतृत्व आहे, शीख नेतृत्व, शिखांचं नेतृत्व, सरदार संपूर्ण सिंग, सरदार संपूर्ण सिंग, सरदार संपूर्ण सिंग, सरदार संपूर्ण सिंग यांनी जे आहे शिखांचं नेतृत्व केलेलं आहे. तर हे काही प्रथम गोलमेज परिषदेमधले काही प्रसिद्ध नेते आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, आता या प्रथम गोलमेज परिषदा जी भरली होती त्याच्यामध्येच जे आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे प्रथम पहिल्यांदाच जे आहे यांनी जे आहे वेगळे मतदारसंघाची जी आहे मागणी केली होती. वेगळे मतदारसंघाची मागणी गोलमेज परिषद 2 मध्ये केली होती की पहिल्यामध्ये केली होती, असं जर समजा एखादा प्रश्न असेल किंवा विधान असेल की प्रथम गोलमेज परिषदामध्येच त्यांनी मागणी केली होती. ठीक आहे, मागणी केली होती, पण यावर सगळं चर्चा चालू झाला होता, चर्चा पूर्ण सुरू झाली होती. ठीक आहे, आणि एक प्रकारे जे आहे पहिली गोलमेज परिषद जी आहे कुठे ना कुठे भारताचा एक मोठा वर्ग याच्यामध्ये सहभाग नाही आहे. भारताचा एक मोठा पक्ष जो आहे ज्याला आपण काँग्रेस म्हणतो, ह्या काँग्रेस पक्षाची इथे जी आहे इथे कमतरता आहे. आणि ही पहिली जी गोलमेज परिषद भरून राहिली आहे ना, काही एवढी खास हिट नाही झाली. ठीक आहे, खूप याच्यामध्ये काही म्हणजे असं काही निकाल नाही लागला. त्याच्यामुळे ठीक आहे, त्याच्यामुळे जे आहे जे आपले जे हे आहेत काय म्हणू शकतो आपण त्यांना, रामसे मॅकडॉनल्ड जे प्रधानमंत्री आहेत, त्यांनी जे आहे इरवानला असं कळवलं की याच्यामध्ये ह्या गोलमेज परिषदामध्ये काय याचा खास निष्कर्ष नाही निघाला. ही गोलमेज परिषद 1930ला भरली, लक्षात ठेवा. आणि तारीख पण लक्षात ठेवून घ्या, 12 नोव्हेंबर ते 19 जानेवारी, 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931. ठीक आहे, आणि 1930ला सुरू होते. ठीक आहे, सो जे आहे इरविनला म्हणजे रामसे मॅकडॉनल्ड म्हणतो की मोठा वर्ग इथे नाही आहे, मोठा पक्ष इथे नाही आहे, म्हणून जे आहे इरविन आता जे आहे विचारात आहेत की आता दुसरी जी गोलमेज परिषद होणार आहे, त्याच्यामध्ये कसंही करून काँग्रेसचा समावेश करून घ्यायचा. ठीक आहे, तर ही प्रथम गोलमेज परिषद आहे. याच्यामध्ये काही कोणाला डाऊट्स असेल तर ते मला विचारू शकतात. नाही, महिलांचं नेतृत्व नाही आहे, महिलांचं नेतृत्व दुसऱ्या गोलमेज परिषदमध्ये आहे. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महिलांचं नेतृत्व दिसून पडते आपल्याला. ठीक आहे, चला इथपर्यंत डाऊट्स क्लिअर आहे सगळ्यांना? पुढे जायचं का सगळे? येस. सो आता आपण चाललो आहे गांधी इरविन कराराकडे. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो. टॉपिकचं नाव आहे गांधी इरविन करार. गांधी इरविन करार आपण चालू आहे. ठीक आहे, मित्रांनो 26 जानेवारी 1931 ची गोष्ट आहे. 26 जानेवारी 1931 ची गोष्ट आहे. 26 जानेवारी 1931 ला गांधीजींना जेलमधून रिहा करण्यात आले. ठीक आहे, जेलमधून तुरुंगातून त्यांना सोडण्यात आले. तुरुंगातून सुटका. त्यांना तुरुंगात ठेवलेलं आहे ना. तुरुंगात का बरं ठेवलेलं आहे त्यांना? अरे सविनय कायदेभंग आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन लक्षात ठेवा ना. सविनय कायदेभंग आंदोलन जे आहे ना, तुम्हाला सांगितलं होतं ना मी, तुम्हाला 5 मे सांगितली होती तुम्हाला 1930. घरसाना तिथे अटक झालेली आहे ना, अटक झालेली आहे आणि अटक होऊन यांना जेलमध्ये ठेवलेलं आहे गांधीजींना. तो यांना जे आहे 26 जानेवारी 1931 ला सोडण्यात आलं. ठीक आहे, यांना जेलमधून सोडण्यात आलं. ठीक आहे, जेलमधून सोडण्याचं कार्य का बरं सुरू आहे? जेलमध्ये का बरं यांना सोडून राहिले आहे? बेसिकली बिकॉज प्रधानमंत्री रामसे मॅकडॉनल्डचं म्हणणं असं आहे की एक मोठा पक्ष जो आहे, जो भारताचा मोठा पक्ष आहे, तो गोलमेज परिषदेमध्ये हजर नाही आहे. तो कसंही करून हजर झाला पाहिजे.
ठीक आहे, जेणेकरून ॲटलिस्ट आपला निकाल लागेल की नेमकं भारतीयांना काय हवं आहे आणि भारतीयांसाठी कसा पद्धतीचा कायदा आपल्याला बनवायला आपण कसा कायदा बनवू. ठीक आहे, सो म्हणून जे आहे यांना जेलमधून सुटका करण्यात येत आहे. त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात ठेवायचे 2 नाव. ठीक आहे, एक आहे बॅरिस्टर जयकर, तेच आपले हिंदू महासभाचे जयकर आणि मुंजे. यांच्या प्रयत्नांमुळे, या दोघांच्या प्रयत्नांमुळे, ठीक आहे, या दोघांच्या प्रयत्नांमुळे गांधी आणि इर्विन यांची मीटिंग होती. गांधी आणि इर्विनची मीटिंग होऊन राहिली आहे. या दोघांची मीटिंग होऊन राहिली आहे. कुठे होऊन राहिली आहे मीटिंग होऊन राहिली आहे दिल्लीला. गांधी आणि इर्विन यांची मीटिंग होऊन राहिली आहे. कोणाच्या प्रयत्नांमुळे? जयकर आणि मुंजे, हे 2 नाव लक्षात ठेवा. यांचा पण रोल आहे याच्यामध्ये. गांधी आणि इर्विनची मीटिंग होऊन राहिली आहे. ह्या वेळेस इर्विन अप्रोच करतो आहे गांधीजींना. यापूर्वी गांधीजी इर्विनला अप्रोच करत होते की बा हे माझे 11 मुद्दे. ठीक आहे, गांधीजींनी इर्विनला अप्रोच केला होता, पण आता इर्विनच गांधीजीजवळ पोहोचले आहेत. ठीक आहे, आणि जी आहेत इर्विन म्हणून राहिले आहेत गांधीजींना की तुम्ही दुसऱ्या गोलमेज परिषदामध्ये कुठे ना कुठे सहभागी व्हा. ठीक आहे, म्हणून हे जे हा जो करार होऊन राहिला हा दिल्लीला होऊन राहिला आहे, म्हणून याला दिल्ली करार पण म्हणतात. हे पण लक्षात ठेवा, दिल्ली करार पण म्हणतात. सो आता या करारमध्ये या दोघांमध्ये काय झालेलं आहे, दोघांची जी मीटिंग झालेली आहे ज्याला आपण दिल्ली करार म्हणतो किंवा आपण गांधी इर्विन करार म्हणतो 1931चा, त्याच्यामध्ये दोघांमध्ये काय नेमकं झालं त्याला आपण समजण्याचा प्रयत्न करूया. इथपर्यंत काय कोणाला डाऊट असेल तर विचारू शकतो. बरं, सो यांच्यामध्ये जो करार झाला तो करार झाला 5 मार्च 1931 ला हा करार झालेला आहे. सो हा करार काय आहे नेमकं समजून घ्या. गांधीजी काय काय करतील आणि इर्विन काय काय करतील हे आपण समजून घेऊ. सर्वात पहिला पॉईंट, सविनय कायदेभंग आंदोलन जे आहे, सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट, शॉर्ट मध्ये लिहितो आहे सीडीएम, आंदोलन बंद करतील. हे जे आंदोलन आहे ते आंदोलन गांधीजी बंद करतील. दुसरा पॉईंट, गांधीजी जे आहेत जे बहिष्कार आहे, जे विदेशी वस्तूंचा जो बहिष्कारचं हे आहे, विदेशी वस्तूंचा बहिष्कार, ही पण डिमांड वापस घेतली. लक्षात ठेवा, विदेशी वस्तूंचा डिमांडचा जो म्हणजे हा जो पॉईंट आहे हे पण गांधीजी वापस घेतली. त्याच्यानंतर गांधीजी जी आहे पोलिसांचे जे चालू आहे खटले, पोलीसचे जे खटले चालू आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही करत. पोलीसची जी कारवाई चालू आहे, कारवाई जी चालू आहे पोलीस कारवाई, त्याच्यात हस्तक्षेप नाही करतो. लक्षात ठेवा. ते हे काय पॉईंट्स आहेत जे गांधीजी करणार आहे. ठीक आहे, एक तर सविनय कायदेभंग आंदोलन बंद करतील, विदेशी वस्तूंचा जो बहिष्कार त्यांची डिमांड होती, पोलीसची कारवाई वगैरे त्याच्यामध्ये पण ते हस्तक्षेप वगैरे नाही करतील. ठीक आहे, हे सर्व पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. मग इर्विन काय करणार आहे? सर्वात पहिले इर्विन जे आहे राजकीय कैद्यांना सोडणार आहे. राजकीय कैदी जे आहेत सापडलेले आहेत, ठीक आहे, राजकीय कैदी जे आहेत ज्यांना पकडलेलं आहे त्यांना सोडणार आहे, त्यांचा सुटका करणार आहे जेलमधून. त्याच्यानंतर मिठावरचा जो कर आहे, मिठावरचा कर पण इर्विन जे आहे ते रद्द करणार आहे आणि भारतीयांना पण मीठ बनवण्याचा अधिकार भेटेल. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे जे पिकेटिंग चालू आहे, पिकेटिंग काय असतं तुम्हाला सांगितलं मी. पिकेटिंग तुम्हाला सांगितलं होतं की दारूच्या दुकानाच्या समोर येऊन जे आहे विरोध करायचा. ठीक आहे, तर हे पिकेटिंगला पण परवानगी देणार आहे. लक्षात ठेवा, पिकेटिंगला पण परवानगी देणार आहे. तर हे काही पॉईंट आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला जो लक्षात ठेवायचा आहे की जे सरकारी नोकर होते त्यांना काढून टाकण्यात आलं, कारण की त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलनामध्ये भाग घेतला. त्या सरकारी कर्मचाऱ्यांना वापस घ्यायचं आहे पदावर. सरकारी कर्मचारी वापस घ्यायचे. सरकारी कर्मचाऱ्यांना पण जे आहे त्यांना आपल्या याच्यावर वापस घ्यायचे, आपल्या पदावर वापस घ्यायचे आहे. तर हा जो करार आहे मित्रांनो, याच कराराला जे आहे गांधी इर्विन करार म्हणतात किंवा यालाच दिल्ली करार म्हणतात. सो दिल्ली करार क्लिअर झालेला आहे. याच्यामध्ये काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला विचारू शकता. येस, क्लिअर आहे हा करार. याच्यात काही डाऊट आला असेल तुम्हाला तर तुम्ही मला विचारू शकता. रेस्पॉन्ड करा ग्रुपमध्ये. ओके, वन्स अगेन गांधी आणि इर्विनच्या मध्ये करार झालेला आहे ज्याला आपण दिल्ली करार म्हणतो.
बस दिल्ली करार 5 मार्च 1931ला झाला एवढं वाचून होत नाही, ठीक आहे. त्याच्या अंतर्गत आपल्याला माहित पाहिजे की नेमकं झालेलं काय आहे. गांधीजी सविनय कायदेभंग आंदोलन वापस घेतील, ठीक आहे. गांधीजी विदेशी वस्तूंचा जो बहिष्कार त्यांनी ठरवला होता ते पण ते वापस घेतील. पोलिसची जी कारवाई चालू आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही करतील. त्याच्यानंतर दुसऱ्या गोलमेज परिषदामध्ये भाग घेतील. सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये भाग घेतील. सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये भाग घेतील, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. हे गांधीजींचं. मग इरविन काय काय करणार आहे. इरविन जो आहे राजकीय कैद्यांना जो त्यांनी पकडून ठेवलेला आहे सविनय कायदेभंगमध्ये एवढे सारे लोकांना पकडून ठेवले आहे त्यांना सगळ्यांना सोडणार आहे. मिठावरचा जो कर आहे तो जो आहे तो समाप्त होणार आहे आणि भारतीयांना पण मीठ जो आहे बनवण्याचा कुठे ना कुठे प्रावधान सुरू होणार आहे. मिठावर कर समाप्त नाही, एक तरीके कमी होणार आहे, ठीक आहे. जो जास्तीचा कर होता खूप जास्त केला होता. पिकेटिंगला परवानगी भेटेल आहे. पिकेटिंग म्हणजे सांगितलं होतं तुम्हाला दारूच्या दुकानासमोर जाऊन हे महिला वगैरे जे आहेत ते विरोध करायचे एक प्रकारचा, तर त्याला पिकेटिंग म्हणायचे. जे नेक्स्ट सरकारी कर्मचाऱ्यांना पदावर वापस घ्यायचे. जे सरकारी कर्मचारी इन्व्हॉल्ड होते सविनय कायदेभंग आंदोलनामध्ये त्यांना पदावर वापस घ्यायचे. तर हीच जी आहे यालाच आपण गांधी इरविन करार म्हणतो. आता सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे मित्रांनो की या गांधी इरविन कराराचा जो आहे जबरदस्त विरोध केलेला आहे जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांनी विरोध केला. हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवण्यासारखं खूप इम्पॉर्टंट आहे. हे का बरं विरोध करतात. कारण की तुम्ही इथे थोडंसं तारीखकडे लक्ष द्या. तुम्हाला तारीख दिसेल 5 मार्च 1931 आणि तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर 23 मार्च 1931ला इथे जे आहे भगतसिंगला फाशी होणार आहे. म्हणजे 5 मार्च आणि 23 मार्च असं काही खूपसा अंतर नाही आहे, ठीक आहे. असं खूपसा अंतर नाही आहे. म्हणून बऱ्याचशा इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये एक अजून डिमांड टाकली असती गांधीजींनी की बा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना जे आहे समजा तुम्ही आजीवन कारावास द्याल तर ठीक आहे, तर जास्त बरं होऊन गेलं आणि मी दुसऱ्या याच्यामध्ये समावेश करेन. तर असं समजा काहीतरी पुढे. आणि काही इतिहासकार म्हणतात की नाही त्यांनी म्हटलं होतं, त्यांचा प्रयत्न होता. सो हे इतिहासकारांचे वेगवेगळे मतं आहे, ठीक आहे. जे काही मत असेल पण इथे एक पॉईंट अजून ऍड होऊ शकला असता पण मला असं वाटते, ठीक आहे. तर तो हे जे नेते आहेत या नेत्यांनी त्याचा विरोध केला. आणि तुम्हाला माहितीही असेल की गांधीजी जे आहे त्याच्यानंतर जे दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर जे पंजाबला जातात तर तेव्हा त्यांना लोक जे आहे काळे झेंडे वगैरे दाखवतात, ठीक आहे. त्यांच्यानंतर खूप गांधीजींचा विरोध झाला होता पंजाबमध्ये, ठीक आहे. सो हे काही पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. येस, काही डाऊट कोणाला याच्यामध्ये. कधीचे भारत मंत्री. बरं, गांधी इरविन करार का बरं. गांधी इरविन करार जे आहे ते याच्यासाठी होऊन राहिला आहे कारण की गांधीजींना म्हणजेच काँग्रेसला दुसऱ्या गोलमेज परिषदामध्ये सहभाग करून घ्यायचा आहे. दुसऱ्या गोलमेज परिषदमध्ये का बरं काँग्रेसचा सहभाग करून घ्यायचा आहे. कारण काँग्रेस या देशाचा सर्वात मोठा पक्ष आहे ना त्यावेळेस मित्रांनो. म्हणून जर सर्वात मोठा पक्षच नाही आहे तर कायदा कसा बनवायचा. जो नवीन भारतासाठी जो कायदा बनवायचा आहे, नवीन भारताला जे रूल करायचे आपल्याला रूलसाठी नवीन ऍक्ट लागू करायचा आहे भारतामध्ये, तर त्याच्यासाठी आता मोठा पक्षच हजर नाही आहे राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये. त्याचा अर्थ काय राहणार. म्हणून जे आहे एक करार झाला दॅट इज कॉल्ड एज गांधी इरविन करार. याच्या अंतर्गत गांधीजींना दुसऱ्या गोलमेज परिषदमध्ये जे आहे म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये यांचा जो समावेश होतो म्हणजे अर्थात काँग्रेसचा समावेश होतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये गांधीजींचे काही पॉईंट्स आहेत. गांधीजी जे आहे त्या कराराअंतर्गत जे आहे सविनय कायदेभंग आंदोलन रद्द करतील, ते सोडून देतील. विदेशी वस्तूंचा बहिष्कार जे आहे त्यांचं जे विदेशी वस्तूंच्या बहिष्कारचा जो सिद्धांत होता तो ते वापस देतील. पोलिसींची कार्यवाहीमध्ये हस्तक्षेप नाही करतील आणि सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये भाग घेतील. त्या व्यतिरिक्त राजकीय कैदींना सुटका करतील, ठीक आहे. इरविन जो आहे तो राजकीय कैदींचा सुटका करेल, मिठावरचा कर कमी करेल आणि भारतीयांना पण मीठ होण्याचा अधिकार प्राप्त होईल, ठीक आहे. परवानगी भेटेल, ठीक आहे. पिकेटिंग करण्याची परवानगी पण देणार. सरकारी कर्मचारी ज्यांनी पद सोडलेले आहेत त्यांना पण वापस देणार, ठीक आहे. या इरविन या कराराचा विरोध जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी केला होता, ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. सो हे सर्व पॉईंट्स मला लक्षात ठेवायचे. येस. सो एनी डाऊट्स आतापर्यंत अजून. भारत मंत्री कोण आहे थोडंसं तुम्ही सगळेजण शोधा. कुणी तर भारत मंत्री, ठीक आहे. इरविन तो व्हाईसरॉय आहे. भारत मंत्री कोण आहे जरा शोधण्याचा प्रयत्न करा. चलो आगे बढ़े. भारत मंत्रीला भारत सचिव पण म्हणतात. हो, सर्वच मागण्या एकमेकांनी मागण्या केलेल्या आहेत, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर स्वाक्षरी झाली. त्यालाच आपण काय म्हणतो गांधी इरविन करार म्हणतो. त्यालाच आपण गांधी इरविन करार म्हणतो. स्वाक्षरी झाले ना.
आता आपण जाऊया दुसरी गोलमेज परीक्षा. दुसरी गोलमेज परीक्षा सेकंड राउंड टेबल कॉन्फरन्स 1931 ला झालेली आहे. सेकंड राउंड टेबल कॉन्फरन्स. ठीक आहे, सेकंड राउंड टेबल कडे चाललो आहे आपण. येस. तर मित्रांनो, सेकंड राउंड टेबल कॉन्फरन्स पण तिथेच होऊन राहिली. सेंट जेम्स पॅलेस. आणि ठिकाण आहे लंडन. तारीख जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती आहे 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1952. ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची. याच्यामध्ये पण अध्यक्षस्थान जे आहे ते प्रधानमंत्री रामसे मॅकडोनाल्डचं आहे. रामसे मॅकडोनाल्ड लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, प्रधानमंत्री रामसे मॅकडोनाल्डचं त्याच्यावर आहे. ठीक आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसकडून मोहनदास करमचंद गांधी हे नेतृत्व करून राहिले. आता एका परीक्षेमध्ये क्वेश्चन म्हणजे कोणत्या जहाजाने गेले होते तिथे असं एक क्वेश्चन जे आहे बघायला भेटलं. तर राजपुताना नावाचा जहाज आहे त्याच्या तिथे गेले होते. राजपुताना नावाचं जे जहाज आहे, ठीक आहे, जहाज शिप, ते तिथे गेले. इंडियन नॅशनल काँग्रेसचं नेतृत्व मोहनदास करमचंद गांधी यांनी. मुस्लिम लीग कडून नेतृत्व आहे मोहम्मद अली जिन्ना, आगा खान हे लोक आहेत. दलितांचं जे नेतृत्व आहे ते करून राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महिलांचं जे नेतृत्व आहे लक्षात ठेवा, महिला नेतृत्वासाठी जे आहे तिथे गेलेले आहेत सरोजिनी नायडू. आणि अजून एक नाव लक्षात ठेवायचं आहे, मीराबेनचं नाव लक्षात ठेवा. येस, मीराबेन जे आहे ते महिलांचं नेतृत्व करून राहिले. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून एक लक्षात ठेवायचं आहे की त्यावेळेस जे आहे भारताचे व्हाईसरॉय चेंज झाले. भारताचे व्हाईसरॉय जे आहे ते चेंज झाले. यावेळेस व्हाईसरॉय इर्विन नाही आहे. यावेळेस भारताचे जे व्हाईसरॉय आहेत ते आहे वेलिंग्टन. काय नाव आहे? वेलिंग्टन हे नाव आहे. ठीक आहे, वेलिंग्टन नाव आहे. वेलिंग्टन. ओके, व्हाईसरॉय चेंज झालेले, इर्विन गेलेले आहेत. आता व्हाईसरॉय आहे वेलिंग्टन. डेंजर आहे थोडेसे भारताचे व्हाईसरॉय. वेलिंग्टन जे आहे ते भारताचे व्हाईसरॉय आहे. सो इथे जे आहे ही दुसरी गोलमेज परिषद, इतकं बेसिक नॉलेज आहे दुसऱ्या गोलमेज परिषदेत जे तुम्हाला माहीत आहे. सो भारत सचिव जे आहेत ते आहेत सॅम्युअल हक. ज्यांना भारत सचिवचं नाव माहीत पाहिजे होतं, भारत सचिव जे आहेत ते आहे सॅम्युअल हक. सॅम्युअल हक जे आहे ते भारत सचिव आहे, हे लक्षात ठेवा. सो आता इथे जे दुसरे गोलमेज परिषद आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की दुसरी गोलमेज परिषद भरवलेली आहे. आणि आता दुसऱ्या गोलमेज परिषदमध्ये जे आहे SS राजपुताना नावाचे जहाज गांधीजी तिथे गेले. ठीक आहे, गांधीजी आपली डिमांड करून राहिले आहेत. गांधीजी म्हणून राहिले आहेत की भारतामध्ये एक उत्तरदायी सरकार बनवण्यात येईल. उत्तरदायित्व जिथं असेल उत्तरदायित्व सरकार बनवण्यात यावं. येस, उत्तरदायित्व सरकार बनवण्यात यावे. आणि ज्याच्यामध्ये व्हाईसरॉयची काही शक्ती जी आहे, व्हाईसरॉयचे जे पॉवर आहे, व्हाईसरॉयचे पॉवर कमी करणे. व्हाईसरॉयचे जे पॉवर आहे, खूप साऱ्या शक्ती आहेत व्हाईसरॉयवर, जास्तीची शक्ती, ते जे आहे व्हाईसरॉयचे पॉवर जे आहे ते कमी, व्हाईसरॉयचे अधिकार कमी करण्यात यावे हे लक्षात ठेवा. रामसे मॅकडोनाल्ड म्हणून राहिले प्रधानमंत्री आहेत. ठीक आहे, ते म्हणून राहिले आहेत रामसे मॅकडोनाल्ड. ते म्हणून राहिले आहेत की भारताला आम्ही एक संघीय शासन देऊ, नक्कीच आम्ही एक संघीय शासन म्हणजे केंद्रकृत शासन आम्ही देऊच. परंतु आम्ही जे आहे वित्त, त्याच्यानंतर गृह, त्याच्यानंतर संरक्षण, ठीक आहे, त्याच्यानंतर विदेश,
त्याच्यानंतर विदेश मंत्रालय आणि त्याच्यानंतर अजून लक्षात ठेवायचं वित्त, गृह, संरक्षण, विदेश ह्या जे मंत्रालय आणि विदेश या व्यतिरिक्त युद्धचा निर्णय वगैरे युद्धचे जे गोष्टी आहेत हे सर्व शक्त्या जे आहेत हे आम्ही आमच्याजवळ ठेवू. आम्ही आमच्याजवळ ठेवू म्हणजे कोणाजवळ ठेवू? आम्ही ब्रिटनचे जे लोक आहेत ते आम्ही आमच्याजवळच ठेवू. ठीक आहे, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो हा जो पॉईंट आहे हा पॉईंट जो आहे रामसे मॅकडोनाल्डने मांडलेला आहे. ठीक आहे, सो संसद जे आहे हे जे पॉईंट्स आहेत मित्रांनो हे पॉईंट्स इंग्लंडची संसद प्लस त्यांचा व्हाईसरॉय ते ठरवतील. याच्यात काय करायचं बघा, इंग्लंडची संसद आणि व्हाईसरॉय याच्यात हे ठरवतील. ठीक आहे, म्हणजे प्रधानमंत्री म्हणजे व्हाईसरॉय आणि संसद जे इंग्लंडची संसद ती ठरवतील या मुद्द्यांवर. बाकी तुम्हाला आम्ही सगळे मुद्दे द्यायला तयार आहोत. बाकी तुम्हाला आम्ही संघीय शासन व्यवस्था आम्ही तुमच्यासाठी निर्माण करण्याचा आम्ही तयार आहोत. सो आता इथे मॅटर येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे हे गांधीजी म्हणतात ठीक आहे मी भारताला नेतृत्व करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिजेक्ट करून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व नाही करत, तुम्ही माझ्या माणसांचं तर प्रतिनिधित्व नाही करत. ठीक आहे, माझ्या माणसांचं प्रतिनिधित्व मी करतो. ठीक आहे, अस्पृश्यांचा जो प्रतिनिधित्व आहे ते मी करतो आणि माझ्या जे अस्पृश्य आहेत समाज माझा जो अस्पृश्य समाज आहे त्यांना जे आहे वेगळे मतदारसंघ भेटलंच पाहिजे. ठीक आहे, तर वेगळ्या मतदारसंघावर जे आहे एक वाद निर्माण होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मोहनदास करमचंद गांधी यांच्यामध्ये जे आहे एक वाद निर्माण होतो वेगळे मतदारसंघावर. सो वेगळे मतदारसंघ आतापर्यंत कोणाला आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 1919ला मुस्लिम समुदायाला 1909ला मुस्लिम समुदायाला वेगळे मतदारसंघ भेटले. ठीक आहे, त्याच्यानंतर 1919ला जे आहे शिखांना पण वेगळे मतदारसंघ भेटले होते. सो या पद्धतीचे वेगळे मतदारसंघ अस्पृश्यांना पण मिळावा जेणेकरून त्यांचं जे हे आहे त्यांचं जे स्टेटस आहे त्यांचं जे सोशल स्टेटस आहे जे मागे आलेलं आहे. ठीक आहे, खूप खराब परिस्थिती आहे. 5000 वर्षापासून त्यांच्यावर शोषण जे चालू आहे. भारतीय व्यवस्था अशी बनलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचं शोषण आहे 5000 वर्षापासून. त्यांना कुठेतरी एक चान्स भेटेल, त्यांना कुठेतरी एक ऑपॉर्च्युनिटी भेटेल. सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मोहनदास करमचंद गांधीमध्ये एक प्रॉब्लेम होतो. मोहनदास करमचंद गांधी काय म्हणतात की अस्पृश्य हे हिंदू समाजापासून वेगळे नाही आहे, हे हिंदू समाजापासून वेगळे नाही आहे आणि हिंदू समाजामध्ये जे आहे हे हिंदू समाजाचा हिस्सा आहे म्हणून त्यांच्यासाठी एक वेगळा मतदारसंघ निर्माण करणं हा कुठेतरी अयोग्य आहे. त्यांच्यामध्ये वाद निर्माण होऊन जातो आणि मोहनदास करमचंद गांधी वापस होऊन जातात. ते जे आहे गोलमेज परिषद सोडून चालले जातात. तर दुसरी गोलमेज परिषद मोहनदास करमचंद गांधी जे आहे ते सोडून चालले जातात. ते जाताना ज्या जहाजाने जातात ते एक इटलीचे जहाज असते त्याचं नाव आहे बेसांटियाना. ठीक आहे, त्याचं नाव आहे बेसांटियाना जहाजाने ते परत जातात. बेसांटियाना जहाजाचं नाव आहे बेसांटियाना नावाच्या जहाजाने ते परत चालले जातात. सो राऊंड टेबल कॉन्फरन्स 2 मध्ये जो आहे हा वाद निर्माण होतो बिटवीन मोहनदास करमचंद गांधी अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सो इथपर्यंत सेकंड गोलमेज परिषद क्लिअर आहे सगळ्यांना. बरोबर आहे रजत. फिमेल मेंबर्स बेगम, जहानारा, शाहनवाज, राधाबाई, शुभरम हे सगळं बरोबर आहे. ठीक आहे, हे सगळं बरोबर आहे रजत तुमचं. तुम्हाला अजून एक्स्ट्रा पॉईंट्स आहे पाहिजे तर मी अजून तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स पण सांगू शकतो. ठीक आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये की जे आहे यांचे पुत्र आहेत गांधीजींचे पुत्र आहेत. ठीक आहे, घनश्याम देवदास गांधी. ठीक आहे, तुम्हाला अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो. देवदास गांधींनी पण भाग घेतला दुसऱ्या काँग्रेस परिषदामध्ये. देवदास गांधी त्यांचा पुत्र आहे गांधीजींचा पुत्र. आणि बिर्ला काय ओमप्रकाश बिर्ला काय नाव आहे त्यांचं नाव आहे घनश्याम बिर्लानी पण भाग घेतला. घनश्याम बिर्ला जे आहे घनश्याम बिर्लानी पण भाग घेतला. देवदास गांधी त्यांचे पुत्र पण आहेत दुसऱ्या काँग्रेस परिषदामध्ये. घनश्याम बिर्ला त्यांच्या सपोर्टसाठी आलेले होते. ते एक प्रकारचे त्यांच्या सपोर्टसाठी आले होते लक्षात ठेवा. पण काँग्रेसचं नेतृत्व कोणी केलं आहे तर त्याचा आन्सर 100% मोहनदास करमचंद गांधी आहे. सो हे दुसरी गोलमेज परिषद आहे जी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आता सध्या अजून डाऊट्स असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तुम्हाला अजून भरपूर काही भेटेल, तुम्ही अजून वाचण्याचा प्रयत्न करा. भरपूर काही आहे ते सांगतो तुम्हाला. पूर्ण पुस्तक नाही रटवलं जाऊ शकत. ठीक आहे, पुस्तक जे मेन पॉईंट्स आहेत ते डिस्कस केले जाऊ शकतात. ठीक आहे, दुसऱ्या गोलमेज परिषद जी आहे ती भरली आहे 1931ला. ठीक आहे, आता बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात त्यांना दुसरी गोलमेज परिषद म्हणजे काय वाटतं पहिली गोलमेज परिषद, पहिली, दुसरी आणि तिसरी असं वाचून घेतात बस. असं नाही आहे पण ते तसं नाही आहे. दुसरी गोलमेज परिषद आणि पहिल्याच्या मध्ये गांधी इर्विन करार आहे. पहिली गोलमेज परिषद मग गांधी इर्विन करार आहे. हा क्रम आहे, ही घटनाक्रम आहे.
मग दुसरी गोलमेज परिषद आहे, मग पुणे करार आहे, सॉरी मग जातीय निवाडा आहे, मग पुणे करार आहे. तर भरपूर काही आहे, आपण बघूच आता अजून क्लिअरली. ठीक आहे. दुसरी गोलमेज परिषद 1931 ला भरलेली आहे, सेंट जेम्स पॅलेसला भरलेली आहे, लंडन या ठिकाणी भरलेली आहे. भारताचे व्हाईसरॉय आहे वेलिंग्टन. भारत सचिव जे आहे, भारत सचिव म्हणजेच भारत मंत्री, लक्षात ठेवा. भारत सचिव म्हणजेच जे आहे त्यावेळेस सॅम्युअल हक होते. आणि 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 मध्ये ही दुसरी गोलमेज परिषद भरलेली आहे. अध्यक्ष महोदय आहेत प्रधानमंत्री रामसे मॅकडॉनल्ड, आणि काँग्रेसचं नेतृत्व गांधीजी करून राहिले, मुस्लिम लीगचं जे आहे नेतृत्व जिन्ना करून राहिले आहे, दलितांचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करून राहिले आहे, महिलांचं जे नेतृत्व आहे सरोजिनी नायडू, मीराबेन वगैरे हे सगळे लोक करून राहिले आहेत. भारताला उत्तरदायित्व सरकार द्यायचं आहे. ठीक आहे. भारताला उत्तरदायित्व सरकार द्यायचं आहे. व्हाईसरॉयचे उत्तरदायी सरकार द्या आणि व्हाईसरॉयचे पॉवर कमी करा, हे म्हणणं होतं मोहनदास करमचंद गांधी यांचं, लक्षात ठेवा. आणि भरपूर काही आहे, तुम्ही लुसेंट वगैरे वाचता, त्याच्यामध्ये कोणाकोणाचे मतं आहेत. ठीक आहे. अर्धनंग फकीर वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. म्हणजे भरपूर ठिकाणातून काय काय तुम्ही गोळा करू शकता. या सीडीओ से उतरते हुए वगैरे असं काही त्यांच्यावर स्टेटमेंट्स आहेत, गांधीजींवर स्टेटमेंट्स. सो संघीय आम्ही देऊ तुम्हाला एक केंद्रशासित आम्ही देऊ. एक भारत जे आहे, भारत एक संघीय केंद्रामध्ये असेल, जसं आज भारत एक संघ आहे ना, त्याला आपण म्हणतो संघ. भारत एक संघ बनवू, त्याच्यामध्ये केंद्र सरकार असेल आणि प्रांत सरकार असेल. ठीक आहे. आणि वित्त, गृह, संरक्षण, विदेश आणि युद्धाचे जे काही मॅटर्स आहेत ते इंग्लंडची संसद आणि हा व्हाईसरॉय बघेल. तुम्हाला मात्र त्याच्यामध्ये अधिकार भेटणार नाही. तर हे काही गोष्टींवर रामसे मॅकडॉनल्ड यांनी त्यावेळेस चर्चा केली होती. ठीक आहे. गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता, आणि हा जो वाद होता हा वेगळे मतदारसंघावर निर्माण झाला होता. अस्पृश्यांसाठी वेगळ्या मतदारसंघाची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. आणि लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती मागणी त्यांना पटवून पण दिली होती की वेगळा मतदारसंघ का बरं भेटला पाहिजे. त्याच्यावर आपण चर्चा करू जेव्हा आपण पुरे करारावर येऊ. ठीक आहे. सो हे सर्व पॉईंट्स आहेत दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये. कोणाला काही डाऊट्स असेल तर विचारू शकतो. तारा म्हणजे तारा समजलं नाही. तारा म्हणजे काय? तार का? तार टेलिग्राम म्हणून राहिले का तुम्ही? तार बरं. समोर जायचं का मित्रांनो? आगे बढे. बरं. आता गांधीजी जे आहे, मी तुम्हाला सांगितलं की दुसरी गोलमेज परिषद सोडून येतात, भारताला येतात. भारताला ते येतात आणि भारतात आल्याबरोबर, ठीक आहे, भारतात आल्याबरोबर परत दुसऱ्यांदा दुसरी, ठीक आहे, सविनय कायदेभंग आंदोलन चालू करतात. दुसऱ्यांदा सविनय कायदेभंग आंदोलन 2 वेळा झालेली आहे, लक्षात ठेवा. सविनय कायदेभंग आंदोलन एकच वेळा नाही झालेली. सविनय कायदेभंग आंदोलन ते येतात, जसं ते येतात. ठीक आहे. लोकांना असं वाटतं की बाबा जे आहे आता त्यांना असं वाटतं की लोक आता खूप प्रतिसाद देतील, परंतु त्यांना लोकांनी त्या पद्धतीने प्रतिसाद नाही दिला दुसऱ्या गोलमेज परिषदामध्ये. आणि ते आल्यानंतर आता एक दोन ठिकाणी जे आहे काही स्टेटमेंट्स आहेत त्यांचे. ठीक है. ते आल्याबरोबर त्यांना मीडियावाले विचारतात, अरे तुम आ गए, आपने क्या लेके आया, भारत के लिए क्या लेके आया, भारत के लिए कुछ लाए क्या आपने? अभी दूसरी गोलमेज परिषद में आप गए थे तो आपने भारत के लिए कुछ लेके आए क्या? बोले मैंने कुछ नहीं लाया, मैं खाली हाथ आया हूँ, लेकिन मैंने जो है बट्टा नहीं लगने दिया मेरे देश के ऊपर. बट्टा म्हणजे काय, डाग नाही लगने दिया. ठीक आहे, एक प्रकारचा. तर असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. बरंच काही त्यांचं म्हणणं होतं, तो बघूच आपण अजून. ठीक आहे. तर दुसरी गोलमेज परिषद जी आहे ती संपल्यानंतर ते येतात आणि दुसऱ्यांदा जे आहे सविनय कायदेभंग आंदोलन चालू करतात. तर ही जी दुसरी सविनय कायदेभंग आंदोलन आहे ती त्यांना काही एवढी म्हणजे त्यांना लोकांनी एवढा काही प्रतिसाद त्यांना दिला नाही त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये, लक्षात ठेवा. 4 जानेवारी 1932 4 जानेवारी 1932 ते, ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, 7 एप्रिल 1934 या कालावधीमध्ये त्यांनी जी आहे दुसरे गोलमेज परिषद चालू, सॉरी दुसऱ्यांदा सविनय कायदेभंग आंदोलन चालू होतं. सविनय कायदेभंग आंदोलन
पण त्यांना जे आहे त्या लेवलचा प्रतिसाद नाही भेटला आणि लोकांना पण जे आहे कुठेतरी असं वाटायला लागलं होतं की आता हे आंदोलन जे आहे काही योग्य नाही आहे, कारण की तिथे गोलमेज परिषदेला गेले, तिथे पण काही भेटलं नाही. आणि तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना, लाठ्या लोक खाऊ शकतात, एक लिमिट असते लाठ्या खाण्याची, त्याची एक लिमिट जी आहे ती तुटून गेली होती. आपण भरसानामध्ये बघितलं होतं कशा पद्धतीने लोक लाठ्या खाल्ल्या लोकांनी. सो लोकांची पण लिमिट संपली होती. तर हे जेव्हा दुसरे सविनय कायदेभंग आंदोलन चालू होतं, त्या दुसऱ्या सविनय कायदेभंग आंदोलनाच्या वेळेतच जे आहे हा पूर्ण कालावधी दिलेली आहे ॲक्च्युली, ठीक आहे, पुस्तकांमध्ये. पण एवढ्या मोठ्या टाईममध्ये जी हे 2 वर्ष जे आहे याच्यामध्ये त्या लेवलवर ती राईज नाही झाली सविनय कायदेभंग, जशी ती 1930ला झाली होती, लक्षात ठेवा. सो जेव्हा ही दुसरी सविनय कायदेभंग चालू होतं त्यावेळेस गांधीजींना जे आहे, वेलिंग्टन आहे आता इथे, तर वेलिंग्टन व्हायसरॉय आहे, वेलिंग्टनने जे आहे त्यांच्या आदेशानुसार जे आहे पकडलं गांधीजींना आणि त्यांना येरवाडा जेलमध्ये जे आहे ठेवलं, येरवाडा कारागृहामध्ये त्यांना कैद करण्यात आलं. व्हेरी इम्पॉर्टंट, येरवाडा कारागृहामध्ये त्यांना कैद करून ठेवण्यात आलं. सो येरवाडा कारागृहामध्ये त्यांना जे आहे तिथे जे आहे पकडून त्यांना कैद करून ठेवण्यात आलं, हे लक्षात ठेवायचं. आणि अजून एक लक्षात ठेवा, ही जी दुसऱ्यांदा जी सविनय कायदेभंग आंदोलन त्यांनी चालू केली होती, दुसऱ्यांदा जी सविनय कायदेभंग आंदोलन चालू केलं होतं, त्याचा विरोध परत जवाहरलाल नेहरू जे आहे त्याचा विरोध करतात की हे चुकीचं आहे. आणि सुभाषचंद्र बोसने पण याचा विरोध केलेला आहे. सुभाषचंद्र बोस म्हणतात दुसरी गोलमेज दुसऱ्यांदा तुम्ही जे सविनय कायदेभंग आंदोलन चालू केलं ते काही एवढं योग्य नाही आहे, लोकांचा तेवढा विश्वास राहिलेला नाही आता आपल्या आंदोलनामध्ये, म्हणून जे आहे तिथे आता यांचा राईस चालू करते, हे आता वरती चालते, हे आता दिनो बनवून आहे. आणि कुठे ना कुठे गांधीजींचा जो काळ जो आहे थोडासा कमी होताना दिसून आला. आता व्हेरी इम्पॉर्टंट, तिथे दुसरी गोलमेज परिषद संपलेली आहे. दुसरी गोलमेज परिषद संपल्यानंतर कम्युनल अवॉर्ड देण्यात आला. कम्युनल अवॉर्ड म्हणजे काय? कम्युनल अवॉर्ड म्हणजे जातीय निवाडा. जातीय निवाडा लक्षात, व्हेरी इम्पॉर्टंट. जातीय निवाडा कोणी घोषित केला? प्रधानमंत्री रामसे मॅकडोनाल्ड यांनी घोषित केला. प्रधानमंत्री रामसे मॅकडोनाल्ड यांनी घोषित केला. प्रधानमंत्री रामसे मॅकडोनाल्ड. सो हा जो जातीय निवाडा आहे हा 16 ऑगस्ट 1932ला घेतलेला. 16 ऑगस्ट 1932ला जाहीर करण्यात आला. 16 ऑगस्ट 1932ला जाहीर करण्यात आला. सो हा जो जातीय निवाडा आहे नेमकं काय आहे? या जातीय निवाड्याच्या अंतर्गत जे आहे आता जो कोणता कायदा बनणार आहे भारतासाठी, त्याच्यामध्ये अस्पृश्य समाजाला जे आहे, अस्पृश्य समाजासाठी जे आहे, अस्पृश्य समाजाला जे आहे वेगळे मतदारसंघ भेटणार आहे. महिलांना पण वेगळे मतदारसंघ देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे लक्षात ठेवायचं आहे, अँग्लो इंडियन्सला पण वेगळे मतदारसंघ भेटणार आहे. ठीक आहे, अँग्लो इंडियन्सला पण वेगळे मतदारसंघ दिलेले आहे. आणि माझ्या असं वाटण्यात आलेलं आहे बॉम्बे प्रांतात स्पेशली, ठीक आहे, बॉम्बे प्रांतामध्ये जे आहे मराठ्यांना पण जे आहे वेगळे मतदारसंघ भेटणार आहे. सो हे जे आहे हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे वेगळे मतदारसंघ त्याच्यामध्ये घोषित करण्यात आले. कोणाला? अस्पृश्यांना, महिलांना, अँग्लो इंडियन्सला, बॉम्बे प्रांतामध्ये मराठा समाजाला जे आहे हे वेगळे मतदारसंघ जातीय निवाडामध्ये घोषित करण्यात आले. ठीक आहे, सो दिस इज जातीय निवाडा. जातीय निवाडापर्यंत क्लिअर आहे का? काही डाऊट असेल तर विचारू शकतो. इथपर्यंत काही डाऊट असेल तर विचारू शकतो. ठीक, जातीय निवाडा जो आहे घोषित केलेला आहे. आता वेगळे मतदारसंघ काय असतं हे एकदम क्लिअरली मी परत सांगून देतो आहे. वेगळे मतदारसंघाचा अर्थ असा असतो की त्या पर्टिक्युलर क्षेत्रातून जे आहे की त्या समाजाचे लोक जे आहेत जातील, त्याला आपण म्हणतो वेगळे मतदारसंघ. इथपर्यंत बोर्ड क्लिअर कुठला आहे? येस. सो वेगळे मतदारसंघ कसं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. हा केंद्र आहे. ठीक आहे, हा केंद्र आहे. ठीक आहे, हा केंद्र आहे. ठीक आहे, आणि हे काय आहे? हे सर्व प्रांत आहेत. हे सर्व प्रांत आहेत ना, हे सर्व प्रांत आहेत. हे सर्व प्रांत आहेत. तर ह्या प्रांतांमध्ये आणि ह्या केंद्रामध्ये, ठीक आहे, ह्या प्रांतामध्ये आणि हे केंद्रामध्ये, जसं आता हा समजून त्याला हा वायव्य प्रांत. तर वायव्य प्रांतामध्ये काही जागा राखीव करायचे एका पर्टिक्युलर समाजासाठी, एका पर्टिक्युलर समाज. आणि इथून जे आहे फक्त त्याच समाजाचे लोक जातील. इथून त्याच समाजाचे लोक जातील. त्याच समाजाचे लोक केंद्रामध्ये जाऊ शकतात. आणि तिथे काही जागा जे आहे ते जे आहे राखीव करून ठेवायचे, त्या पर्टिक्युलर समाजासाठी राखीव करायचे. अच्छा, त्याच्यामध्ये कसं असतं, वेगळ्या मतदारसंघामध्ये कसं असतं की त्या पर्टिक्युलर समाजाचे लोकच तिथून उभे होऊ शकतात आणि दुसरं कोणीच उभं होऊ नाही शकत. आणि त्या पर्टिक्युलर समाजाच्या लोकांनाच वोटिंगचे पण अधिकार असतात. तर यालाच आपण वेगळे मतदारसंघ म्हणतो. आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, जिथे वेगळ्या मतदारसंघाची म्हणजे वेगळे मतदारसंघ मुस्लिम लीगला भेटले होते ना, वेगळे मतदारसंघ मुस्लिम लीगला वेगळे मतदारसंघ इथे भेटले. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे भेटले. ठीक आहे, मुस्लिम लीगला इकडे पण काही वेगळे मतदारसंघ भेटले.
त्याच्या इकडे थोडेसे वेगळे मतदार, तर जिथे जिथे त्यांना वेगळे मतदारसंघ भेटले होते तिथे तिथे कालांतराने ते वेगळे मतदारसंघ जे आहेत तेच कालांतराने त्यांनी पाकिस्तानमध्ये तब्दील केले. ठीक आहे. सो वेगळे मतदारसंघ म्हणजे एक पर्टिक्युलर ठिकाण जिथून एका पर्टिक्युलर कम्युनिटीचेच लोक निवडून येतील. ठीक आहे. आणि त्या कम्युनिटीचेच लोक तिथे वोट पण टाकू शकतात. तर यालाच आपण वेगळे मतदारसंघ म्हणतो. ठीक आहे. सो वेगळे मतदारसंघ जे आहे यांना अधिकार भेटले वेगळे मतदारसंघाचे. भरपूर काही आहे, तुम्ही अजून भरपूर काही बघू शकता त्याच्यामध्ये, अजून त्याच्यावर रिसर्च करू शकता. सो वेगळे मतदारसंघ भेटले. तर जसे वेगळे मतदारसंघ डिक्लेअर केले, 17 वेगळे मतदारसंघ केले, बरोबर. सो जसे वेगळे मतदारसंघ देण्यात आले त्या वेगळे मतदारसंघ डिक्लेअर केला, बरोबर. ठीक आहे. त्या वेगळे मतदारसंघाच्या विरोधामध्ये अस्पृश्यांना वेगळे मतदारसंघ जे देण्यात आले त्याच्या विरोधामध्ये 20 सप्टेंबर 1932ला 20 सप्टेंबर 1932ला गांधीजी जे आहे आमरण उपोषणावर बसतात. आमरण उपोषणावर ते बसतात. लक्षात, आमरण जे उपोषण आहे त्याच्यावर ते बसतात. फास्ट अंटिल डेथला ते बसतात. 20 सप्टेंबर 1932 स्पेशली अस्पृश्यांना जे वेगळे मतदारसंघ भेटले आहेत, ठीक आहे, त्याच्या विरोधातच ते बसले. ते महिला वगैरेच्या याच्या विरोधात नाही बसले. जे अस्पृश्यांना जे वेगळे मतदारसंघ भेटलेले आहे त्याच्या विरोधात ते बसले. त्यांचं असं म्हणणं आहे, परत सांगतो त्यांचं म्हणणं काय. त्यांचं म्हणणं हे आहे की अस्पृश्य हे हिंदू समाजाचेच एक जे आहे अभिंग हिस्सा आहे, त्यांना वेगळं मतदारसंघ देण्याची गरज नाही. सो त्याच्या विरोधामध्ये ते आमरण उपोषणावर बसलेले आहेत. आणि आंबेडकरांवर एक प्रकारचं प्रेशराईज करण्यात आलेलं आहे. आंबेडकरांवर एक प्रकारचं प्रेशराईज करण्यात आलेलं आहे आणि ते आमरण उपोषणावर बसले आहेत. कुठे बसले आहेत? ते येरवाडा जेलमध्ये, येरवाडा कारागृहामध्ये जेलमध्ये आहेत आणि तिथे ते आमरण उपोषणावर बसलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जे आहे मदन मोहन मालवीय आणि अनेक असे नेते आहेत. ठीक आहे. अनेक काँग्रेसचे नेते आहेत. ठीक आहे. चित्तरंजन दास वगैरे, सी राजगोपालचारी वगैरे, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेट घेतली आणि त्यांच्यासोबत त्यांची विनंती झाली आहे. ठीक आहे. बरेचसे लोक म्हणतात त्यांनी प्रेशराईज केलं. ठीक आहे. त्यांनी प्रेशराईज केलं आंबेडकरांना प्रेशराईज म्हणजे एक प्रकारचं प्रेशराईज म्हणजे कशा पद्धतीचं प्रेशराईज आहे की भाई तुम्हारे हात में है गांधी जी की जान, तुम उनको बचा लो. ठीक आहे. ते त्या पद्धतीचं आहे. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, त्यांना जबरदस्ती असं नाही बाबासाहेब गेले ठीक आहे आणि झुकले असं काहीच नाही आहे. ते लक्षात ठेवा. अनेक लेखक अशा पद्धतीने लिहितात की आज कुठेतरी गांधी महान, कुठेतरी आंबेडकर महान असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. असं काहीच नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मदन मोहन मालवीय यांच्यासोबत यांचे जे आहे यांचे जो वार्तालाप होतो आणि त्या वार्तालापानुसार जे आहे मदन मोहन मालवीय म्हणतात की गांधीजी जे आहे ते जेलमध्ये आहेत आणि त्या आमरण उपोषणावर आहे आणि देशाला त्या नेत्याची गरज आहे. अशा पद्धतीने जे आहे हा मॅटर समोर होतो आणि मालवीयच्या सांगण्यावरून जे आहे म्हणजे ते सगळं त्यांच्यामध्ये होतं. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे कारागृहाला पोचतात, येरवाडा कारागृहामध्ये पोचतात आणि त्यांच्यामध्ये जे आहे एक जे आहे करार होतो, त्याला आपण म्हणतो पुणे करार. लक्षात, त्याला आपण म्हणतो पुणे करार. आणि हा पुणे करार जो आहे हा पुणे करार पुणे करार कधी होतो? 24 सप्टेंबर 1932. व्हेरी इम्पॉर्टंट. पुणे करार जो आहे 24 सप्टेंबर 1932. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगळा मतदारसंघ अस्पृश्यांना मागितला. का बरं? असं काय रिझन आहे? कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पूर्ण विश्वास होता की जे कोणी न्याय अस्पृश्यांसोबत करू शकतात ते इंग्रजच आहे. हिंदू समाज जो आहे उच्चवर्णीय समाज आहे, हा उच्चवर्णीय समाज अस्पृश्यांसोबत न्याय करू शकत नाही. आजही आपण अस्पृश्यांना अनेक ठिकाणी जे आहे अनेक प्रॉब्लेम्स आपण झेलताना आपण बघू शकतो. ठीक आहे. त्यांना पूर्ण विश्वास होता की इंग्रजच जे आहेत ते त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. म्हणून ते तुम्ही बघू शकता सायमन कमिशनच्या समितीमध्ये पण ते आहेत. ठीक आहे. ते तुम्ही बघू शकता की जी बॉम्बेला समिती निर्माण झाली होती सायमन कमिशनची, ते तिथे ते आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता दर बोलनेस परिषदेमध्ये ते मौजूद आहे आणि आपले समाजाचे प्रॉब्लेम जे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करून राहिले. कारण त्यांना पूर्ण विश्वास आहे की हे लोक न्याय कधीच करतील नाही. त्यांना पूर्ण विश्वास आहे. सो दॅट इज द रिझन. लक्षात ठेवा ही गोष्ट आहे. अनेक ठिकाणी अनेक व्हिडिओजमध्ये हे सांगण्यात येत नाही. ठीक आहे. की अनेक ठिकाणी जे आहे असं दाखवतात की बाबा हिंदू समाजाला तोडण्याचा प्रयत्न कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांनी केला. असं काहीच नाही आहे. ठीक आहे. अनेक व्हिडिओजमध्ये जे आहे मी यूट्यूबवर जे व्हिडिओज बघतो त्याच्यामध्ये ते अशा पद्धतीने शो करतात. ठीक आहे. असं नाही आहे ते. ठीक आहे. त्यांना पूर्ण विश्वास होता, त्यांना माहीत होतं की जे न्याय आहे, जो माझ्या समाजाला न्याय भेटू शकतो तो कुठे ना कुठे इंग्रजच करू शकतात. अँड दॅट इज द थिंग ही इज रिप्रेझेंटेटिंग अनटचेबल्स. ठीक आहे. ते त्यांना समजून राहिलं की काय परिस्थिती आहे. मी पहिला बॅरिस्टर आहे माझ्या समाजाचा, अजून कोणी बॅरिस्टर काय दूरपर्यंत ग्रॅज्युएशनही झालेलं नाही आहे लोकांचं. सो ही परिस्थिती आहे माझ्या समाजाची आणि कुठे ना कुठे त्यांना यश मिळालेलं आहे. आणि त्यांनी जे आहे त्यांना ज्यावेळेस तुम्ही विचार करा ब्रिटिश पंतप्रधान रामसे मॅकडोनाल्ड त्यांच्या विचारांना जे आहे प्रेरित होऊन एक प्रकारे कम्युनल रिवॉर्ड घोषित करतो आहे आणि त्यांना वेगळे मतदारसंघ, बाकींच्या वेगळे मतदारसंघाशी प्रॉब्लेम नाही आहे पण अस्पृश्यांच्या वेगळे मतदारसंघाशीच जास्त प्रॉब्लेम कुठेतरी गांधीजींना झालेला आहे असं दिसून पडत आहे. ठीक आहे. सो
त्या भागामध्ये मला पडायचं नाही, त्या भागावर मला जायचं नाही आहे. पण आता आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी फोकस करू की इथे नेमकं झालं काय, हा जो पुणे करार ना त्याच्यामध्ये नेमकं काय झालं. आता तुम्हाला जसं की तुम्हाला सांगितलं आहे, विधान सभा आहेत, विधानसभा आहेत. कुठे विधानसभा आहेत? प्रांतांमध्ये, प्रांतांमध्ये विधानसभा आहे. आणि एक काय आहे? केंद्र आहे. तर केंद्रामध्ये 18% जागा अस्पृश्यांना देण्यात आली. ठीक आहे, 18% जागा देण्यात आली. आणि त्याच्यानंतर विधानसभांमध्ये जे आहे ते जे जागा आहेत ते 71 होते सुरुवातीला, ते 71 पासून ते वाढवण्यात आले आणि 147 करण्यात आले. काय पुस्तकामध्ये 147 लिहिलेलं आहे, काय पुस्तकांमध्ये 148 करण्यात आलेलं आहे. हे पण लक्षात. वेगळे मतदारसंघाच्या जागेवर, वेगळ्या मतदारसंघाच्या जागेवर स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. स्वतंत्र मतदारसंघची जी घोषणा आहे ती करण्यात आली. वेगळ्या मतदारसंघाच्या जागेवर स्वतंत्र मतदारसंघ घोषणा करण्यात आली. स्वतंत्र मतदारसंघ आणि वेगळे मतदारसंघामध्ये याच्यामध्ये सर्वात मोठा फरक काय आहे याला आपण समजून घेऊ. ठीक आहे, याला आपण समजून घेऊ. स्वतंत्र मतदारसंघ आणि वेगळे मतदारसंघामधला जो सर्वात मोठा फरक आहे त्याला आपण, ठीक आहे, त्याला आपण समजून घेऊ. ठीक आहे, वेगळा मतदारसंघ जो असतो तो एका ठिकाणावरच लोक जातील, एका ठिकाणावरूनच जातील, त्याला आपण म्हणतो वेगळे मतदारसंघ. स्वतंत्र मतदारसंघ काय आहे की इथूनही जातील, इथूनही जातील, इथूनही जातील, सगळीकडून जे आहे काही जागा राखीव असतील आणि ते सगळे कुठे जातील? केंद्राकडे जातील. ठीक आहे, जसे आज पद्धतीने आहे, आज जसं जे फॉलो आपण करतो. ठीक आहे, आज जसं नागपूर ग्रामीण आहे, नागपूर ग्रामीणची जी मेंबर ऑफ पार्लिमेंटची जी सीट आहे ती राखीव आहे, SC कॅटेगरीसाठी ती राखीव आहे. तर तिथून फक्त SCच जाणार, कुठे जाणार? दिल्लीला जाणार. सो अशा पद्धतीने जे आहे हे सीट्स जे आहेत हे पूर्ण पहिले एका पर्टिक्युलर क्षेत्रातूनच होते, इथूनच जाणार होते, पर्टिक्युलर क्षेत्रातूनच जाणार होते. हे वेगळा मतदारसंघ आहे. पण स्वतंत्र मतदारसंघामध्ये काय झालं, पूर्ण जे आहे पूर्ण भारतामधूनच त्यांना जे आहे कुठून ना कुठून तरी जे आहे, तर दिस इज कॉल्ड ॲज पुणा करार. याच्यामध्ये आता अजून काही डाऊट्स असतील तुम्हाला, तुम्ही मला विचारू शकता. येस, काय डाऊट्स असेल तुम्ही मला विचारू शकता. स्वतंत्र मतदारसंघ आणि वेगळे मतदारसंघ वगैरे. सो यालाच पुणे करार म्हणतात. आणि पुणे कराराचे आजही तुम्ही बघू शकता, पुणे करार जे आहे आजही इनफॅक्ट त्याचं जे हे आहे, तुम्ही आज भारतामध्ये आजही तुम्ही त्याचं बघू शकता, त्याचा इम्पॅक्ट जो आहे अजूनही बघू शकता. अजूनही जे SC आणि ST आहे त्याच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ आहे. एका पर्टिक्युलर क्षेत्रातून जे आहे त्यांना जे आहे इथून जे आहे इथून सगळीकडून त्यांना नेतृत्व आहे, ते जातात. काही सीट्स आहेत त्यांच्यासाठी ते राखीव आहेत लोकसभामध्ये आणि राज्यसभामध्ये. सो मला कोणी कमेंट करून सांगा, कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की लोकसभेमध्ये किती सीट्स आहेत राखीव. ठीक आहे, कॅटेगरीसाठी SC आणि ST कॅटेगरीसाठी जे आहे लोकसभेमध्ये किती सीट्स आहेत सांगून बघा तुम्ही कमेंटमध्ये. लोकसभामध्ये किती सीट्स आहेत आणि SC STचे जे सीट्स आहेत ते किती, ते राज्यसभामध्ये किती आहेत हे तुम्ही मला आता सांगू शकता. ठीक आहे, कमेंटमध्ये तुम्हाला जर माहीत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. आय थिंक तुम्हाला माहीत असलंच पाहिजे. ठीक आहे, हा क्वेश्चन अनेकदा विचारला गेलेला आहे. व्हेरी गुड. ठीक आहे, 84 SC ST सांगा, 47. व्हेरी गुड. हे लोकसभा सांगून राहिले तुम्ही. 84 SC आणि 47 ST ते तुम्ही लोकसभा सांगून राहिले. मला राज्यसभा पण माहिती आहे, राज्यसभाची पण सांगा. प्रदीप आपण जे आहे आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनाने अभ्यास करतो आहे, पण तरी वेगळे मतदारसंघ फायद्याचं की स्वतंत्र मतदारसंघ फायद्याचा, हा मला वाटते हा वादाचा क्षेत्र आहे, हा वादाचा टॉपिक आहे. आणि याच्यावर आपण अजून ग्रुप डिस्कशनमध्ये पण आपण भरपूर चर्चा करू शकतो. ठीक आहे, नाही ते फक्त 10 इयर्स जे आहे ते आरक्षणचा मुद्दा आहे. फक्त 10 इयर्स तो आरक्षणचा पॉईंट आहे जे तुम्ही सांगताय. आरक्षण आणि मतदारसंघामध्ये थोडा फरक आहे, त्याच्यावर तुम्ही अजून अभ्यास करा थोडासा. ठीक आहे, चलो. सो आपण बघितला पुणे करार, आपण बघितला कुठे खूप इम्पॉर्टंट आहे पुणे करार. ओके, सो आपण तृतीय गोलमेज परिषदेकडे जाऊ. तृतीय गोलमेज परिषद, तृतीय गोलमेज परिषद 1932 ला होती. 1932 ला होती. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
1932ला. आणि याचा जो काळ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो आहे 17 नोव्हेंबर. ठीक आहे, 17 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 19. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे पण तिथे सुरू आहे, काँग्रेसने भाग नाही घेतला याच्यामध्ये काँग्रेसने भाग नाही घेतलेला आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं मुस्लिम लीग पण नाही आहे याच्यामध्ये, मुस्लिम लीग पण भाग नाही घेऊन राहिली आहे. टोटल मध्ये सर्वात कमी सदस्य याच्यामध्ये आहे, 46 सदस्य म्हणतो. या तृतीय गोलमेज परिषदेमध्ये 46 सदस्य सुरू आहे, 46 सदस्य आहे. ठीक आहे, हे एवढे काही डिटेल पॉईंट्स आहेत मला लक्षात ठेवायचे आहे. तृतीय गोलमेज परिषद, हे तृतीय गोलमेज परिषद आहे. ठीक आहे, तर हे दिस इज ऑल अबाउट राऊंड टेबल. राऊंड टेबल कॉन्फरन्स इथे समाप्त झालेली आहे, गोलमेज परिषद इथे समाप्त झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे व्यक्ती आहेत जे तिन्ही गोलमेज परिषदामध्ये होते. मी तुम्हाला आता सांगितलं की तिन्ही गोलमेज परिषदामध्ये का बरं होते ते तुम्हाला सांगितलं. नो डाऊट त्यांना तर आमंत्रण आहेच, पण द बेसिक थिंग इज की त्यांना खूप विश्वास आहे इंग्रजी सिस्टमवर, जे आहे ब्रिटिश सिस्टमवर त्यांना विश्वास आहे की ते न्याय करून देतात 100%. सो दॅट इज द थिंग. ठीक आहे, सो हे तिन्ही गोलमेज परिषद आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तृतीय गोलमेज परिषद. आणि आता जे तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं जे आहे जे एकदम इम्पॉर्टंट आहे, 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद, फर्स्ट राऊंड. ठीक आहे, त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे राऊंड टेबल. त्याच्यानंतर 1931 मध्ये तुम्हाला गांधी इर्विन करार लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 1931 मध्ये दुसरी गोलमेज परिषद तुम्हाला लक्षात ठेवायची, राऊंड टेबल कॉन्फरन्स. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्स नंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इथे 1932ला जे आहे इथे आहे जातीय निवाडा. लक्षात ठेवायचा जातीय निवाडा खूप इम्पॉर्टंट आहे, जातीय निवाडा ऑगस्टचा. त्याच्यानंतर 1932ला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इथे पुणा करार लक्षात ठेवायचा, पुणा करार. ठीक आहे, आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 1932ला जे आहे इथे तृतीय गोलमेज परिषद, थर्ड राऊंड टेबल. हा क्रम आतापर्यंत आयोगाने 100 वेळा विचारला, खूप खूप इम्पॉर्टंट. सो दिस इज ऑल अबाउट राऊंड टेबल कॉन्फरन्स. ठीक आहे, तर आता ह्या जातीय निवाडा आणि हे सगळे पॉईंट्स मी डिस्कस केले आहेत, खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. आता सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट मी डिस्कस करेन जे विद्यार्थी मिस करतात, त्यासाठी थोडंसं तुम्हाला 2 मिनिटं थांबणं खूप जरुरी लक्षात. हे सगळ्या गोलमेज परिषदी झाल्या. या गोलमेज परिषदेवर कोणत्या विषयांवर चर्चा झाली? या गोलमेज परिषदावर सायमन रिपोर्टवर चर्चा झाली, लक्षात ठेवा. या गोलमेज परिषदामध्ये नेहरू रिपोर्टवर चर्चा झाली. या गोलमेज परिषदामध्ये गोलमेज परिषद 1, 2 आणि 3 या तिघांमध्ये या तिन्ही याच्यामध्ये चर्चा झाली. ठीक आहे, याच्यामध्ये चर्चा झाली, या गोष्टींची चर्चा झाल्या आणि भारतामध्ये काय पद्धतीचं शासन पाहिजे ही पूर्ण जी चर्चा आहे, ही पूर्ण चर्चाचा एक व्हाईट पेपर काढण्यात आला. व्हाईट पेपर म्हणतात त्याला, खूप खूप इम्पॉर्टंट आहे व्हाईट पेपर. व्हाईट पेपरला श्वेत पत्रिका म्हणतात. काय म्हणतात? श्वेत पत्रिका. आणि ही श्वेत पत्रिका 1933ला रिलीज करण्यात आली. 1933 तारीख आहे श्वेत पत्रिकेची एप्रिल 1930. एप्रिल 1933ला श्वेत पत्रिका व्हाईट पेपर रिलीज झाला. हा व्हाईट पेपर काय आहे? हा तिन्ही राऊंड टेबल कॉन्फरन्सचा आणि हा सगळा जो चालू आहे याचा जो निचोड आहे त्यालाच आपण म्हणतो श्वेत पत्रिका. सो 1933ला इथे लक्षात ठेवायचं तुम्हाला 1933ला व्हाईट पेपर श्वेत पत्रिका रिलीज. श्वेत पत्रिकेमध्ये काय आहे सगळ्यांना समजलं का? श्वेत पत्रिकेमध्ये काय आहे? श्वेत पत्रिकेमध्ये हे जे गोलमेज परिषदांचं जे डिस्कशन आहे सगळं काही चर्चा वगैरे ती याच्यामध्ये दिली. यालाच आपण म्हणतो श्वेत. आणि ही पण क्वेश्चन इथून आले. श्वेत पत्रिकेबद्दल काही डाऊट कोणाला? येस, अजून काही डाऊट श्वेत पत्रिकाबद्दल? अब आगे बढ़ेंगे. आता श्वेत पत्रिका आता अजून इथून इम्पॉर्टंट चालू होते. जे विद्यार्थी इथून जे मिस करतात त्याच्याबद्दल सांगतो. ठीक आहे. सो आपण जेव्हा इंग्लंडला जातो तर इंग्लंडमध्ये 2 घरं आहेत. ठीक आहे, इंग्लंडमध्ये संसदमध्ये 2 घरं. हाऊस ऑफ कॉमन्स आहे हा पहिलं घर, हाऊस ऑफ कॉमन्स. आणि काय आहे? हाऊस ऑफ लॉर्ड्स आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्स आहे. ठीक आहे, हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड. हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स यांची एक समिती बसली. बोर्ड क्लिअर आहे? इकडे बोर्ड दिसत आहे. यांची एक समिती बसली ज्याला आपण म्हणतो संयुक्त प्रवर समिती. याला म्हणतो आपण संयुक्त प्रवर समिती.
काय म्हणतो याला, संयुक्त प्रवर समिती. या संयुक्त प्रवर समितीचे जे अध्यक्ष होते, या संयुक्त प्रवर समितीचे अध्यक्ष होते, त्यांचं नाव होतं लॉर्ड लिनलिथगो. लॉर्ड लिनलिथगो. तर हे जे लॉर्ड लिनलिथगोची जी समिती बसली होती, ही हाऊस ऑफ कॉमन्सचे काही सदस्य, हाऊस ऑफ लॉर्ड्सचे काही सदस्य, या दोन्ही घरांचे काही सदस्य मिळून ही संयुक्त प्रवर समिती बसली होती. ह्या संयुक्त प्रवर समितीचे अध्यक्ष लॉर्ड लिनलिथगो होते. आणि या संयुक्त प्रवर समितीनी याची चर्चा केली, याच्यावरती जे आहे पूर्ण अभ्यास केला. व्हाईट पत्रिकेचा पूर्ण अभ्यास केला, श्वेत पत्रिकेचा पूर्ण अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर 1935चा भारत सरकार अधिनियम बनवला. 1935चा भारत सरकार अधिनियम बनवला मित्रांनो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. तो श्वेत पत्रिकेची जी पूर्ण जी काही जे श्वेत पत्रिकेमध्ये सगळं काही लिहिलं होतं, त्याचा जे आहे संयुक्त प्रवर समितीने अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे संयुक्त प्रवर समिती. ठीक आहे. संयुक्त प्रवर समितीच्या संयुक्त प्रवर समिती जी आहे ना, ही 1934ची आहे. लक्षात ठेवा. ही 1934ची आहे. संयुक्त प्रवर समिती ही 1934ची आहे. येस. आतापर्यंत तुम्हाला तुम्हाला थोडासा एक आयडिया आला असेल हे सगळं काय सुरू आहे, याचा आयडिया तुम्हाला मला असं वाटतं की समजला असेल. संयुक्त प्रवर समिती, त्याचे अध्यक्ष लॉर्ड लिनलिथगो आहे. 1934नी या समितीने या श्वेतपत्रिकेचं पूर्ण इव्हॅल्युएशन केलं. पूर्ण इव्हॅल्युएशन म्हणजे अभ्यास केला की नेमकं याच्यामध्ये सगळं काय काय आहे, आणि त्याचा एक निचोड काढला. आणि तो निचोड म्हणजे 1935चा भारत सरकार अधिनियम. 1935चा भारत सरकार अधिनियम. आणि याच्यावरती अजून चर्चा आपण पुढच्या क्लासमध्ये करू. अजून काही डाऊट्स असेल तुम्ही मला विचारू शकता. येस, काही डाऊट्स असेल तर विचारू शकता. बरं, सो काही डाऊट्स वगैरे नसतील तर आपण उद्या भेटूया. ठीक आहे. चला, आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट टॉपिक होता. होप तुम्हाला हा टॉपिक समजलेला आहे. पुढे भेटूया, उद्या भेटूया. आणि उद्या आपण 1935च्या भारत सरकार अधिनियमावर खूप सारी चर्चा करूया. ठीक आहे. जय भीम, जय भारत.